हां, ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रत्नप्रभा रवींद्र वानखडे, मुक्काम पोस्ट धानोरा माशिंद, जिल्हा बुलढाणा. बरं, आपण धन्वंतरीची जी आयुर्वेदिक औषधी ही कशासाठी वापरली? ही म्हणजे मला ना गिळण्याचा त्रास होता. बरं, कशा प्रकारचा त्रास होता? म्हणजे काही खाल्लं की असं अटकत अटकत जायचं. हां, मग ते आम्ही खूप दवाखाने गेले, घरच्याही दवाखान्यात गेलो, खामगावला कुठल्या हॉस्पिटलला तुम्ही ट्रीटमेंट केली आहे? मग फाईल दाखवा. खामगावला गायकवाड, जळगावमध्ये दलाल हॉस्पिटल, हां, आणि लागे अकोल्याला सुधीर लगदिवे. अच्छा, डॉक्टर सुधीर लगदिवे यांची यांना पण तर ट्रीटमेंट घेतली. म्हणजे 55,000 घेतले आमचे. बरं, तुम्हाला यांच्याकडे 55,000 रुपये खर्च आला. हो. बरं, आणखी कुठल्या डॉक्टरकडे? साफ केली. मग हा. मुंबईला गेलो गिरताना, म्हणजे बरं, तकलीफच व्हायची. मुंबईला हे जे हॉस्पिटलला तुम्ही जाऊन जे ट्रीटमेंट केली. हॉस्पिटलचे, हा. बरं, इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं मग? येईना सांगला की बाबा तुमची अन्ननलिका लूज पडली, तुम्हाला अल्सरचा प्रॉब्लेम आहे, हा. ते होऊन जाईल कव्हर. हा. त्यानं औषध दिली. बरं मग आम्हाला तेवढ्यात इकडचे तुमचं धन्वंतरीच मेडिकल बरं, मग धन्वंतरीची औषधी घेण्या अगोदर तुम्हाला हा त्रास किती दिवसापासून चालू होता? म्हणजे 1 वर्षच झालं. 1 वर्षामध्ये तुम्ही साधारण किती खर्च केलेला आहे? 1,65,000. 1,65,000 रुपये अगोदर खर्च केले, खर्च केला. त्यातून मात्र काही फायदा काहीच नाही फायदा. झाला नाही. नाही. बरं, मग धन्वंतरीची औषधी तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली? आम्हाला का आमच्या गावात एक वडगावला राठोड आहे, हा. त्यांनी सांगितलं. शिंदे साहेबाजवळ गेलो आम्ही. त्यांनी तुम्हाला सल्ला दिला की एक वेळ धन्वंतरीची औषधी वापरून हा. पहा. मग आम्ही शिंदे बरं. साहेब जवळ गेलो, जळगाव बरं. जामोदचे आहेत ते. हा. हा. मग तिथून लागे म्हणजे धन्वंतरीच्या मेडिकलची माहिती मिळाली. बरं. आम्ही ती घेतली. हां. आता पूर्ण आराम. बरं, काय काय वापरता तुम्ही? दाखवा औषधी. आम्ही हे मोरीज कॅप्सूल इम्युरिज, आणि झायमोरीज झायमोरिज आणि डिटॉक्सिफाय. डिटॉक्सिफाय. बरं, आणि सोबत ओरॅक 99. हा. हे असे 4 प्रकारचे प्रोडक्ट 4 आपले प्रकारचे वापरले. औषधं. तुम्हाला किती दिवसामध्ये याचे रिझल्ट जाणवला? म्हणजे 15 दिवसापासूनच भाकर धक्याला सुरुवात झाली. 15 दिवसात तुम्हाला अनुभव यायला लागला? अनुभव यायला लागला. आता असं. तर 2 महिने झाले, आता तर पूर्ण अनुभव आहे. अच्छा, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही? नाही, कुठल्याही प्रकारचं. डॉक्टरांनी जे अल्सर वगैरे सांगितलं होतं गळ्याचं ते पूर्ण आता- कव्हर झालेलं आहे? हो, पूर्ण कव्हर झालं. बरं, आता तुमची दुसरी कुठली मेडिसिन चालू आहे का? नाही, आता कुठेच नाही. मुंबईची आणली, ते बांधून ठेवली. अच्छा, मुंबईची औषधी आणून बांधून ठेवलेली आहे, बांधून ती आता ठेवली. घेत नाही? घेतलीच नाही. बरं, मग धन्वंतरीच्या औषधीचा तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे? हो, पूर्ण समाधान आहे. कोण बी खरंच हे औषध घ्या. बरं, हे औषधी काही लोक म्हणतात की महाग आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काहीच माग नाही. ज्याला बिमारी झाली ना त्याला काहीच माग नाही. असं? किती जे असले तरी हे काहीच माग नाही वाटत आपल्याला, कारण एवढे पैसे जातात आपल्या दवाखान्यात की खूपच. आणि बरं. त्या मनानं ऑपरेशन नाही, काहीच नाही, इंजेक्शन नाही, काही जीवाला दुखापत होत नाही, काहीच नाही. हां, बरं. भाऊ, तुमच्या घरी हा आपल्या औषधाचा जो अनुभव आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे? सर पूर्ण समाधान. बरं, इतर